परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या 23 महिन्यापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र अजूनही त्या आरोपीचा शोध लागलेला नाही. खरं त्याचे कुटुंबीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी SIT स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. SIT देखील स्थापन करण्यात आली होती. मात्र आता 2 महिने उलटून गेले तर मात्र अजूनही कुठलाही आरोपीचा शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजून कायद्याचं संशय निर्माण केला जातो आहे. आता माझ्यासोबत त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे आहेत माझ्यासोबत. ताई, काय सांगाल आता आपण या प्रकरणामध्ये 23 महिने उलटून गेलेले आहेत. तर आता SIT स्थापन करण्याची आपण मागणी केली होती, तर आता 2 महिने उलटून गेलेले आहे, अजूनही काहीच नाही आहे. आता 21 ऑक्टोबरला आता 2 वर्ष होत आहेत. 23 महिने तर उलटून गेले, तरी पण आरोपी अजून निष्पन्नच नाही. आमच्या मागणीनुसार आम्ही म्हणजे एका गरीब कुटुंबाला मुख्यमंत्रीपदावर जाणं म्हणजे काही सहजासहजी गोष्ट नसते. तरी मी दादांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि स्वतः आम्ही पंकज कुमावत सरांवर विश्वास ठेवून मुख्यमंत्री साहेबांकडून त्यांची नियुक्ती करून घेतली स्वतः आमच्या कुटुंबाने. पण आम्हाला पंकज कुमावत सरांवर एवढा विश्वास आहे, अजून पण आहे. पण सर, आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि अजून मला माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी अजून संघर्ष करावा लागेल, ही वेळ पण येऊ देऊ नका. आता 2 महिने झाले SIT काय करते काय नाही हे पण माहिती नाही. मग आरोपी कधी अटक करणार, SIT आरोपी कधी अटक करणार हे पंकज कुमावत सरांनी सांगितलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी बी त्यांचा फॉलोअप घेतला पाहिजे की तुम्ही या प्रकरणात काय केलं आहे. 2 महिने उलटून होऊन बी मुख्यमंत्री साहेबांनी SIT स्थापन करून म्हणजे आता हे एक प्रकरण मुख्यमंत्री साहेबांच्या हातात गेले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांकडून आपण त्यांची नियुक्ती करून घेतलेली आहे स्वतःहून, तरी पण आरोपी निष्पन्न पण नाही म्हणतात. मग अजून किती वेळ प्रतीक्षा करायची आम्ही आरोपीपर्यंत जाण्याची. एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणतात अजून ना. आणि मग अजून SIT स्थापन होऊन बी आता 2 महिने झाले आहेत. किती वेळ प्रतीक्षा करायची आपण. ताई, खरंच आपण या प्रकरणात पाहिलं तर पहिल्यापासून आपली मागणी आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पूर्वी तपास केला होता त्याचा सीडीआर काढण्यात यावा. ह्या संपूर्ण स्टोरी ऐकत नाही की नेमकं त्यांना कुणाचा फोन आला, आरोपींच्या दारापर्यंत गेले होते आपण म्हणलं होतात. मग काय पोलीस त्यांचा काय सीडीआर काढत नाही? मग मी माझा 17 सप्टेंबर रोजी जॉब झाला. माझा पंकज कुमावत सरांनी जॉब घेतला. त्याच्या अगोदर 2 दिवसांनी साबळे सरांनी जॉब घेतला. माझा परत जॉब झालेला आहे या प्रकरणात. आणि तरी पण अजून तर काहीच नाही. ते म्हणतात आमची प्रोसेस चालू आहे, आमची प्रोसेस चालू आहे. चला, आपल्याला त्यांच्यावर विश्वास आहे, तुमची प्रोसेस चालू आहे. पण सर, किती दिवस? आता 2 वर्ष होत आहेत ना. मग अजून किती दिवस तुम्ही प्रोसेसच करणार आहात? अजून एकही आरोपी नाही अटक म्हणतात. तरी पण आम्ही विश्वास ठेवून तुमच्यावर आहोतच की आम्हाला न्याय भेटेल. पण जोपर्यंत मी म्हणते ना, जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही संघर्ष तर चालू ठेवणार आहोत. पण हे काय होईल, एकदम ह्या प्रकरणात आहे तरी दडले तरी काय, हे पण तुम्ही ह्या जगाच्या समोर येऊ द्या ना पंकज कुमावत सर, की नेमकं तुम्ही आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नव्हतं. सानप सर म्हणले होते ना आरोपीपर्यंत मी पोहोचलो आहे. मग पंकज कुमावत सर तुम्ही का पोहोचत नव्हतं? मी सांगितलं होतं ना, सानप सरांचे CDR काढा, भास्कर केंद्रे सरांचे CDR काढा. आणि मला स्वतःहून तर गोविंदेल माटे सर म्हणले होते की ते कॉन्स्टेबल होते, त्यांनी तर सांगितलं होतं. आता SIT पथकात पण ते आहेत ना. मग त्यांनी मला सांगितलं की फोन आला तपास थांबवला. मग तुम्ही येलमाटे सरांना विचारा कुणाचा फोन आला, काय झाला. मी तर स्पष्ट नाव सांगितलं आहे की जगमित्र कार्यालय आहे, त्याच्यात वाल्मिक कराडे सांभाळत होता. त्याचाच फोन आल्याशिवाय हे तपास थांबवला नाही. कारण परळीतली टाचणी पडलेली सुद्धा त्यांना समजत होती ना. मग एवढा त्यांच्या दारासमोर खून होऊन, त्यांचं दारच आहे ना तो वैद्यनाथ कॉलेजचं, त्यांच्या दारासमोर एवढा रक्ताच्या थारोळ्यात मर्डर होऊन जर ह्यांना समजत नाही की आरोपी कोण आहेत. आणि पोलीस प्रशासन त्यावेळेसचं पोलीस प्रशासन एकदम निर्लज्जस्पद आहे. कुठं आता पोलीस कायद्यांचा विश्वास कमी होत चाललाय असं वाटते? हां, पोलीस प्रशासनावरचा तर गरीब लोकांचा विश्वासच उडून गेला आहे. कमी होत नाही, उडूनच गेला आहे. कारण किती म्हणून लढा द्यायचा. आता तर 2 वर्ष होते तरी पण एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणतायत. मग करायचं तर करायचं काय एका गरीब कुटुंबानं? जे नाही तेवढं करता येईल. पण आता त्यांनीच सांगावं की कोणत्या गोष्टीमुळे आम्हाला न्याय भेटेल. आणि पंकज कुमावत सर की आता एवढा विश्वास आहे की तुम्ही ह्या आरोपीपर्यंत जातील आणि तात्काळ आरोपी अटक करतील. न्याय कुणाला मागायचं? म्हणजे नेमकं सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाला मागायचा, कुणाकडे याची गवाही करायची? आता न्याय कुणाकडे मागायचा म्हणजे आता आम्ही एवढं गरीब कुटुंब असून आम्ही मुख्यमंत्री साहेबापर्यंत दादांच्या हस्ते पोहोचलात. आता सुप्रियाताई पण सोबत आहेत. सगळेच म्हणजे जेवढे महाराष्ट्रातली लोक आहेत सगळे माझ्यासोबत आहेत. पण आरोपी कधी अटक होणार? तुमचं या संदर्भात सुप्रियाताईशी कधी बोलणं होते का? हां, ताईशी माझे बोलणं होते मॅसेजद्वारे, फोनद्वारे. ताई मला 3-4 दिवसांनी मॅसेज, फोन करतायत कशा आहेत.
काय चालू आहे प्रकरणात. मी ताईला सांगत असते, ताई अजून तर काही नाही, पण म्हणतायत की आरोपी अटक करूत, पण अजून तर काहीच नाही. 2 वर्ष झाली, अजून आता 21 ऑक्टोबरला 2 वर्ष होतील, तरी पण आरोपीच अटक नाहीत. मग न्याय मागायचा तर मागायचा कुणाकडं? आता मुख्यमंत्री साहेबांनीच ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की महादेव मुंडे केस प्रकरणामध्ये एवढं दडलंय काय की आरोपीच निष्पन्न होत नाहीत. मग मारलं तर मारलं कुणं? काय वरून देवानी येऊन मारलं का? मारलं तर इथल्याच कुणं असेल ना. मग तरी पण हे पोलीस प्रशासन आरोपी पुस्तक पोहोचत नाही म्हणल्यास आपण कराय. आता आपली काय भूमिका असणार आहे? नाही, माझी तर एवढीच भूमिका आहे. माझ्याजवळ श्वास आहे तोपर्यंत मी लढत राहणार. मी कोणतंही टोकाचं पाऊल आलं तरी मी माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी लढत राहणार. आणि आता पंकज कुमार सरांनी सांगितलं आहे की आरोपी तात्काळ अटक करू. बघू आता. तरी पण आता 21/10 तारखेपर्यंत सांगितलं आहे की आरोपी अटक करू. ह्यांचे पण जसं पहिलं पोलीस प्रशासन होतं की करू 8 दिवस 15 दिवस, ते पण हेच चालू आहे. पण मुख्यमंत्री साहेबांनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की महादेव मुंडेचे आरोपी कधी अटक होती. काय आव्हान करणार मुख्यमंत्री साहेबाला TV9च्या माध्यमातून? TV9 म्हणजे तुमच्या प्रसाराच्या माध्यमातून माझं एवढंच आव्हान आहे मुख्यमंत्री साहेबांना की साहेब, तुमच्याद्वारे जी SIT स्थापन केली आहे ह्याच्यावर सगळ्या लोकांचा बी विश्वास असू द्या. आणि तुम्ही त्या स्वतः पंकज कुमार सरांना फोन करून सांगा की आरोपी का अटक झाली नाही ती इतक्या दिवस. तुम्ही करताय तर करताय काय फॉलोअप घेत आहात या प्रकरणाबाबत? तात्काळ आरोपी अटक करा आणि त्या कुटुंबाला न्याय द्या. आपण तर न्यायाच्याच प्रतीक्षेत आहोत ना. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालावं. ज्या विश्वासाने त्यांच्याकडे SIT तपास करण्यात आली होती त्या प्रकरणावर अजून 2 महिने उलटून गेले, मात्र अजून कुठलाही तपास लागलेला नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री याच्यात विशेष लक्ष घालावे आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी त्या कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.